आज आपल्याकडं सुपर कॅरी आलेला आहे स्टार्टिंग प्रॉब्लेमला. स्टार्टर मारतोय पण गाडी चालू होत नाही. या ठिकाणी बघा लाईट तर सगळ्या लागतात. आता आपण काय करूया, फ्यूल येते काय, फ्यूल आणि स्पार्क चेक करायचा. पहिला फ्यूल येते का नाही चेक करूया. त्यानंतर आपण हे फ्यूल फिल्टर आहे त्याची पाईप काढून स्विच द्यायचं, म्हणजे पेट्रोल येते का नाही चेक करतो. इथं लॉक असेल लॉक काढायचं. सौरभ स्विच चालू कर, बंद कर, चालू कर. फ्यूल तर येत नाही. स्टार्टर मारून बघूया येते का. स्टार्टर मार. स्टार्टर मारून पण येत नाही. मग हे आहे असं लावू. बघितलो पेट्रोल येत नाही, फ्यूल येत नाही. मग आपण काय करूया, टाकीची जी मोटर आहे ती मोटर चालू होते की नाही बघण्यासाठी त्याला किती कपलर आहे, कपलरला 12 व्होल्ट सप्लाय येते की नाही बघायचं. ते लॉक असते, लॉक उडून काढायचं बाजूला. काढल्यावर यात चार वायरी आलेल्या असतात. ज्या 2 जाड असतात ती पंपाला असतात आणि जी 2 आहेत ती फ्यूल इंडिकेशनसाठी दाखवतात. त्यानंतर आपण मल्टीमीटर घेऊन 12 व्होल्टला 20 व्होल्टला लावायचं. आपण 12 व्होल्ट चेक करायचं ना. त्यामुळं हे पॉझिटिव्ह आहे इथं लालमध्ये घालायचं आणि दुसरं जे काळं आहे ते निगेटिव्ह इथं घालायचं, इथं लावायचं. स्विच दे, स्विच दे, स्विच. हे असं आपण व्होल्टेज चेक करायचं. एक लालमध्ये पॉझिटिव्ह आणि काळ्याला निगेटिव्ह. ते बघा इथं. आता स्विच चालू केल्यावर काय लागणार नाही. ही BS6ची गाडी असल्यामुळे नाही ह्याला स्टार्टर मारल्यावर मग करंट येऊ शकते. बाळू स्टार्टर मार. का बंद कर. स्टार्टर मार. बस. बॅटरी वीक असल्यामुळं 12 व्होल्ट येत नाही, 9 पर्यंत जात आहे. त्यामुळं इथं करंट तर येत आहे पण मोटर चालू होत नाही. आपण आता मोटर खोलून चेक करूया. आता आपण गाडीची टाकी पूर्ण काढलेली आहे. ही टाकी आहे, ही मोटर आहे. आता ही मोटर ही नटं काढायची टाकी, ही पूर्ण मोटर बाहेर काढायची. पेट्रोल सांगा, त्याचं सांग. हे मोटर पिवळी पडली आहे, बहुतेक मोटर जळलेली आहे. तर आपण पूर्ण असेंब्ली चेंज करून मग गाडी चालू करून बघू. तर हे आपण काढलेले आहे, ही जुनी मोटर आहे. तर ही आपण नवीन मागवलेली आहे, ती नवीन फिटिंग करायची. आता ही आपण टाकी लावलेली आहे, त्याचप्रमाणे फिल्टरची पाईप पण काढलेली आहे. आता इथं स्विच देऊन पेट्रोल येते काय चेक करायचं. हां बस 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 बंद कर. आता हे पेट्रोल तर इथं आलेलं आहे टाकी चेंज केल्यावर. आता गाडी चालू होते काय चेक करूया आपण. हे लॉक झालेलं आहे, पाईप लावल्यावर लॉक ओढून बघायचं म्हणजे पाईप निघत नाही. असं चालू कर गाडी. गाडीचा आवाज सायलेन्सरचा आवाज वगैरे आला, त्यामुळे गाडी चालू आहे. त्यामुळं हा फॉल्ट पॉईंटिंग झाला की फ्यूल पंप खराब होता.